नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रितेश तामाणकर ब्लॉग म्हणजेच आरटी ब्लॉग. तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण 2 ठिकाणी व्हिजिट करणार आहोत. एक म्हणजे भीमाशंकर मंदिर आणि दुसरे हे महाशेज घाट. महाशेज घाट हे भीमाशंकर मंदिराकडे जातानाच आपल्याला वाटेत भेटते. तर आपण हे 2 ठिकाणी व्हिजिट करणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया आपला आजचा ब्लॉग. रात्रीचे वाजले 8. 4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही ठरवले इथे रात्रीचे जेवण करून निघायचं. रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही तसेच निघालो, कारण 4 तासाचा प्रवास अजूनही बाकी होता. तर मित्रांनो, आम्हाला पोचायला तब्बल 12 वाजले. आम्ही आमच्या मित्राच्या घरी राहायला होतो. सो त्यांचं हे गाव आहे. किती सुंदर गाव आहे. सर्व घरं एकमेकांना लागून आहेत आणि मध्येच पिंपळाचं झाड आणि त्याच्याच बाजूला हनुमंताचं मंदिर. किती सुंदर टी व्हीत दाखवतात तसं हे गाव होतं. हे गाव बघितल्यावर मला स्त्री मूवीची आठवण झाली. आम्ही रूमवर पोचल्यावर तसेच पटापट आवरलं आणि झोपलो, कारण सकाळी 5 वाजता आम्हाला देवदर्शनासाठी जायचं होतं. आम्हाला पोचायला इथे 7 वाजले आणि इथे खूप पार्किंगची सोय कमी असल्यामुळे 1-1 किलोमीटरवर पार्किंग असते. सो आम्ही 4थ्या पार्किंगला आमची गाडी पार्क केली आणि तिथून बसेस निघतात भीमाशंकर मंदिरपर्यंत नेऊन सोडायला. तर आम्ही बसमध्ये बसलो आणि मंदिराकडे जायला निघालो. फायनली आम्ही मंदिराच्या मुख्य द्वाराकडे पोचलो आहे. आता इथून पुढे मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी लाईन सुरू होते. सकाळी सकाळी आल्यामुळे लाईन थोडी कमी होती. आम्हाला लाईनमध्ये लागून 1 तास झाला. अजून आम्हाला 1.5 ते 2 तास उभं राहायचं आहे देवदर्शनासाठी. ओम नमः शिवाय. फायनली आमचं देवदर्शन झालेलं आहे. मस्त देवदर्शन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही घरी जाण्यासाठी निघतोय. घरी जाता जाता आम्हाला वाटेत महाशेज घाटही भेटणार, तर आपण महाशेज घाटही एक्सप्लोअर करूया. तसंच निघताना आम्हाला वाटेत एक सुंदर व्ह्यू पॉईंट दिसला. डॅम वगैरे, छोटी छोटी गावं आम्हाला दिसलीत. सो आम्ही तिथे थांबून काही फोटो सेशन केले. असेच तुम्हाला पुढे निसर्गाचे व्हिडिओ भेटतील, तर आपण ते मस्त बघत एन्जॉय करत घरी जाऊ.
जुन्नर ही शिवजन्मभूमी आहे. आमचा प्लॅन होता शिवनेरी किल्ल्यावर जायचा, पण वेळ कमी असल्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि डायरेक्ट घरी जायला निघालो. कारण जाता जाता आम्हाला माळशेज घाटही एक्सप्लोअर करायचा होता. वाव, मागे नाही ते पलीकडनं नंतर जाऊ ना.
मस्त धबधब्यात भिजून वगैरे घेतलं आणि चेंज वगैरे करून आम्ही निघालो पुढच्या परतीच्या प्रवासाला. आम्हाला पोचायला अजून 4 तास होते आणि आता वाजले 7:30. आम्ही ठरवलं की इथे जेवून जायचं. तर पुढे समाधान हॉटेलमध्ये आम्ही गेलो आणि तिथे जेवण करून निघालो. करायला आलो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा मस्त प्रवास झाला. दर्शनही छान झाले. माळशेज घाटही एक्सप्लोर करून मस्त मजा आली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आपल्या यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे रितेश तामाणेकर ब्लॉग म्हणजेच आर्टली ब्लॉग.